सांगू आपल्याला, आपण किती दिवसापासून उपाशी आहात. मुलं गोविंद मूर्छित पडले. घरामध्ये तर काही नाही. आपली जर बघा दरिद्री अवस्थेमध्ये इतकी लीनता येते. आपली जर आज्ञा असेल तिथे देखील आज्ञा तर, आणि 4 घरी भिक्षा मागते. 4च घर म्हटले हो, 10 घरी नाही म्हटले किंवा एखाद्या घरून नाही म्हटलं. 4 घर का म्हटले? पुरुषार्थ 4 आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मी माझ्या धाका दिशा करता जे आणेल ते धर्मानुकूल मागून आणेल, मुलाला सांगणार नाही, चोरून आण. तेव्हा 4 घरी भिक्षा. सुशीला भिक्षा मागायला जाणार, आशेने कोणाच्याकडे गेलं आणि जर तिथे निराशा झाली तर त्याच्याबद्दल मनामध्ये विकल्प उत्पन्न होतो. स्वामी, मी अशीच वस्तू मागेल की जी कोणीही देईल. मी एका घरामध्ये फक्त 1 मूठभर सुके सुके पोहेच मागेल, कोणी सहज देईल. आपण एखाद्या दुकानदाराकडे गेलं, त्याच्या पोत्याच्या खाली किती पोहे पडले असते. आणि वल्लभाचार्यांचे एक शिष्य होते, आणि आता तो प्रसंग सांगितलं मिळालं, ते चण्याच्या सालाचा नैवेद्य दाखवत होते आणि तिथून बडबिंजा करून चणे घेऊन यायचे साल आणि त्याचा नैवेद्य दाखवायचे. तेव्हा देवाला काही पतन पुष्पम फलम ते निरोधकच्या प्रेमाने त्याला काही द्या, तो ग्रहण करतो. तेव्हा ती जर आपली आज्ञा असेल तर 4 घरी मागून आणाय. जा सुशीला, जायला सांगितलं. सुशीलेने काय केलं? द्वारकाधीशांना नमस्कार केला आणि सुदामाला नमस्कार करून काय सांगते? स्वामी, जे मागायला जाते ते मिळेल अशी कृपा करा. त्याला सांगते 4 मुठी पोहे करता कृपा. ते 4 मुठी पोहे होते का होते आपल्याला पुढे कळेल. जा सुशीला, 4च घरी जा. निघाली. मुलं म्हणायला लागली, आई आई तू आमच्याकरता काही खायला आणायला जाते. एखादी आई, आपण बघा एवढं देखील खोटं बोलत नाही. तिने सांगितलं, बेटा तुमच्याकरता नाही जात, मी द्वारकाधीशांकरता आणते. आपण जर बाहेर जात असलं काही कामाला आणि मुलांनी म्हटलं की आई मी येतो, आपण त्याच्याशी खोटं बोलता. एका क्षणामध्ये आपण खोटं बोलता. बेटा मी आणि आता जात नाही, मी तुझ्याकरता खाऊ आणेल, तुझ्याकरता खेळणी आणेल. आपण आपल्या कामाकरता जाता पती पत्नी मिळून, आपल्याला हे घरी ठेवायचं असते. हे सगळं दोघे मिळून जातात. तिथे गेल्यानंतर आपण जाताना खोटं बोलले, त्याच्याकरता आणायला जात नाही. तिथे गेल्यानंतर आपण आपलं जे असेल ते सगळं घेणं देणं काय असेल ते सगळं घेता. आणि आल्याबरोबर आपण हे विसरून जातो की मुलगाची वाट बघत असेल. मुलगा गेल्याबरोबर विचारतो, आहे म्हणजे खेळणी म्हणजे खाऊ कुठे आहे? बेटा आज खाऊची सगळी दुकानं बंद होती आणि खेळण्याची दुकानं बंद होती, तुझ्या सामानाची दुकानं उघडी होती. आपण दोन्ही वेळा खोटं बोलला. आमची सुशीला असलं बेटा द्वारकाधीशा करता. मुलांना वाटलं द्वारकाधीशाला जे काही आणतात ते इथे नैवेद्य दाखवतात आणि मग आपल्याला मिळते. गेले. सुखदेवजी महाराज वर्णन करतात, या चित्वा चत्वारी मुष्टीन ब्रह्मन पृथक तंडुलान. सुदामाच्या मुखामध्ये शब्द घातलेले आहेत की 4च घरी माग आणि एका घरून 1च मूठ घे. गेली. आता कधी बाहेर न निघणारी, दिसायला महालक्ष्मी सारखी सुंदर होती, अंगावर काहीच नव्हती. आणि कधी तसं आपण बघतो, जर एखादा याचक मागायला आला तर उघडे दरवाजे बंद होतात, त्याला सांगतात पुढे जा. आणि सुशीला बाहेर निघाल्याबरोबर बंद दरवाजे उघडले गेले. चांगल्या लोकांनी चांगली भांडी काढून ठेवली, धान्य काढून ठेवलं, कपडे काढून ठेवले. एका ब्राह्मण बाईनी, तिच्या घरी सोन्या चांदीचं काम होतं, एक सोन्याचं मंगळसूत्र केलं. बिचारीच्या गळ्यात 1 फुटका मणी देखील नाही. आज अनायासच बाहेर निघाली आहे, तर तिच्या गळ्यात 1 मंगळसूत्र घालून निघाली बाहेर. आणि सगळ्यांनी सांगितलं, गेली. या चित्ता पहिल्या घरी गेली. ओम भवती भिक्षाम. ओळखत तर सगळेच होते. ओम भवती भिक्षाम देही.
हो सुशीलाबाई या ना घरात. नाही मला फक्त एक मुठभर पोहे, एक मुठभर पोहे. बघा मुलांना भूक लागली असेल, इथे जेवणाकरता घेऊन या, स्वयंपाक तयार आहे, शुद्ध करून आम्ही पतीसाठी पाठवतो. नाही मला खबर एक मुठ पोहे माझ्या द्वारकाधीशा करता पाहिजेत. अहो एक मुठाचा नैवेद्य कसं दाखवाल तुम्ही? बघा 4 डबे भरलेले आहेत, एक डबा घेऊन जा ना. आपण डबा परत न केला तरी चालेल. सांगितलं मला एक मुठ. पहिल्या घरून मिळाले, थोडा काळपट दाणा मिळाला. कुठे घेतलंय? अहो कधी मागायला गेली नाही, पहिल्यांनी गेली, हातावरच घेतली. दुसऱ्या घरी गेली, थोडा लालसर दाणा मिळाला. तिसऱ्या घरी गेली, तसाच मिळाला. आणि चौथ्या घरी गेली, ते देखील ब्राह्मणाचं घर होतं आणि संतांचं घर होतं. सगळ्यांनी घरातल्या लोकांनी सांगितलं की तिला आत बोला. संतांनी स्वतः सांगितलं तिला आत नका बोला. संत सगळे जाणतात, संतांचं हृदय संत जाणतात. आणि सांगितलं, संतांनी आतूनच तिला नमस्कार केला. ओम भवती भिक्षाम देही. सुखदेवजी महाराज वर्णन करतात, संतांच्या डोळ्याला देखील धारा लागली. आपल्या हाताने पांढरे शुभ्र पोहे आणले आणि टाकून दिले. बघा वर पांढरे आहेत, मध्ये लाल आहेत आणि खाली काळ्या. काळ्या आहे सत्वगुण, रजगुण आणि तमगुण, त्रिगुणात्मक पोहे द्वारकेला जातात. आणि घेऊन यायला लागली परत. तेव्हा सगळ्यांनी सांगितलं, सुशीलाबाई आम्ही बघा किती छान छान सामान काढून ठेवलं. हे जुनी भांडी नाहीत, हे जुने वस्त्र नाहीत, हे जुनं अन्नधान्य नाही आहे, चांगलं चांगलं. तिने काय सांगितलं? सगळ्या गोष्टींची आवश्यकता होती, पण तिने काय सांगितलं? आता मला याची आवश्यकता नाही, आवश्यकता पडेल तेव्हा मी अवश्य येईल. ती ब्राह्मणबाई आली, बेटा सुशीला एवढं सोन्याचं मंगळसूत्र गळ्यात घाल. दुसरी असती तर काय म्हटलं असतं, आई तुमच्याकडे सोन्या चांदीचे काम आहे, एक एक सोन्याची बांगडी केली असती तर काय झालं असतं. पण सुशीला काय म्हणते, आई सोन्याचं मंगळ घालण्याची आणि माझी स्थिती आहे का? आणि आई आणि जी गोष्ट आणि आम्ही मी जर सोन्याची मळ घातली, माझ्या नीतीला लांछन लागेल, लोक म्हणतील घरात खायला नाही आणि सोन्याचं मळ घालून पडते. आई जी गोष्ट शोभत नाही ती करायची कशी? नाही सोन्यामध्ये देखील बिलकुल आसक्ती नाही. आई मला जे हवं होतं ते मिळालं, हे आपल्याच घरामध्ये याची शोभा दिसते. तिने नमस्कार केला, जा बेटा. घरी आली. घरी आल्याबरोबर मुलांनी सांगितलं, आई भूक लागली गाय, काय आणलं? दाखवलं हातात. ते काय? आई याला काय म्हणतात? आश्चर्याची गोष्ट, मुलांनी आजपर्यंत कधी पोहे देखील बघितलं. सुखदेवजी महाराज वर्णन करतात आणि हाताने, आई याला काय म्हणतात गाई? याला पोहे म्हणतात बेटा. आई हे खातात ना ग? हो. नाही आम्हाला भूक लागली आहे ग, लवकर लवकर नैवेद्य दाखव आणि आम्हाला प्रसाद दे. बेटा याचा नैवेद्य इथे नाही लागणार, मग हे द्वारकेला जाते. आई तू द्वारकेला जाते आहेस? बेटा मी नाही जात द्वारकेला, तुमचे बाबा जाते. मुलं लहान मुलापासून पुष्कळ शिकण्यासारखं असतं आणि रामदास स्वामी जास्त लहान मुलांमध्ये राहत होते. तेव्हा आई बाबा झुकझुक गाडीत जाणार काय ग? आई आम्ही अजून झुकझुक गाडी कधीच बघितली नाही ग. सुशीलाच्या डोळ्यात पण आले, बेटा तुमच्या बाबांनी झुकझुक गाडी बघितली नाही तर तुम्ही कुठून बघाल? पोरबंदरहून मथुरेपर्यंत पायी गेल्यावर सुद्धा गुरुग्रहामध्ये पायी आले आणि द्वारकेला पायी जायला निघाले. आणि मुलांनी विचारलं, आई द्वारकाधीश आणि आई बाबांचे पाय नाही का दुखणार? गोष्ट खरी होती, म्हातारे नव्हते. श्रीकृष्णाने त्यांचं वय बरोबर होत, दिसायला अतिशय सुंदर. एकदम लक्षात आलं बेटा. आणि सुदामाच्या जवळ गेली, हे आणलं. सुदामाने सांगितलं, सुशीला हे कशात बांधून नाही आणलं, आता लक्षात आलं. कधी मागायला गेली नाही, हातावर घेतलं. हे देखील असं वाटलं नाही की आपल्या साडीच्या पदरात घ्यावं. तिने सांगितलं, मी बांधून देते. असे कसे नाही हातात कसे नेणार सुदामा? आणि पदर घेऊन फाडत काय करते, मी यातला एक तुकडा फाडून बांधून देते. छान सुशीला, लग्न झाल्यापासून तुला साडी देखील घेऊ शकतो. मी माझ्या धोतरात बांधतो. धोतर विरविरीत झालेलं एकच धोतर आणि आपला
समोरचा सोगा सोडला, त्यात बांधले 4 मोठी पैल आणि आपल्या डाव्या काखेत ठेवलं. कारण काय की आपलं हृदय इकडे आहे. पौष महिना होता, थंडीचे दिवस होते. पौष शुक्ल सप्तमीच्या दिवशी सुदामा जायला निघाले आणि भुकेलेले होते, काही म्हातारे नव्हते. थरथर कापायला लागले. हातात काठी दिली स्वामी आणि दारापर्यंत गेल्याबरोबर म्हणायला लागली सुशीला, स्वामी अशा स्थितीमध्ये आपल्याला जाणं कठीण होईल, आपण पायी जाणं. सुशीला आपण राहू देत, आपण इथेच नैवेद्य दाखवू. आता जाण्याचं नाव घेतलं. सुशीला जाऊ दे मला. रस्त्यात जर काही कमी जास्त झालं तर मुलांना सांभाळ. पतिव्रता आपल्या वाणीचा दुरुपयोग कधी करत नाही. खरा संत आपल्या वाणीचा दुरुपयोग करत नाही. जे 24 तास भगवंताचं भजन करतो त्याची वाणी सिद्ध होत असते. पण कोणताही संत आपल्याला हे सांगणार नाही की तो सांगेल हा भगवंताचं भजन कर. आपल्या वाणीचा दुरुपयोग नाही करणार. नाही तर सर आणि सुशीलेने जर म्हटलं असतं आतल्या डब्यात आहे ते घेऊन जाते, वाणी संकल्पाने वस्तू तयार झाली असती. सुधाने म्हटलं तरी पण नाही. सुशीलेने सांगितलं, स्वामी आपल्याला काही होणार नाही, आपण चांगल्या तऱ्हेने जाल आणि चांगल्या तऱ्हेने परत याल. ताबडतोब आली आणि द्वारकाधीशांना नमस्कार केला. द्वारकाधीशा आजपर्यंत तुला काही मागितलं नाही, याच्यानंतर मी काही मागणार नाही. मी एक प्रार्थना करते की माझ्या सौभाग्याची रक्षा कर. मी स्वतःहून त्यांना पाठवते. द्वारकाधीश द्वारकेमध्ये होते. एकदम हातातला घास पडला. वहिनी वहिनी. रुक्मिणी विचार लागली, कोण आहे? माझा एक भक्त अति दुःखात आहे. मग आपण जात का नाही? अजून वेळ आहे. का बरं वेळ आहे? प्रारब्ध भोगणं सुरू आहे. लक्षात ठेवा, आपण प्रारब्ध भोगत राहू, देव आपल्याकडे लक्ष ठेवतो, आपल्याला पुष्कळ सहाय्यता देतो. याचं प्रत्यक्ष उदाहरण आपल्या पुढ्यात बसलेलं आहे. हार्ट पेशंट 4 दिवसापासून भयंकर वेदना होत आहे. तो बरोबर रक्षा करतोय. नाहीतर 80 वर्षाचा मनुष्य 3-3, 6-6 तास एका जागेवर बसू शकतो? नाही बसू शकतो. त्याच्या कृपेची अनुभूती करा आणि चमत्कार. तेव्हा आणि निघाले. पौष शुक्ल सप्तमीच्या दिवशी निघाले. मुलांनी नमस्कार केला. दादा द्वारकाधीशांना आमचा नमस्कार. सुशीलेने सांगितलं, स्वामी थांबा. कारण तिला माहिती होतं की तिथे त्यांना किती आणि 56 प्रकारचे पक्वान्न समोर ठेवल्या जातील आणि हे एवढे सुके सुके पोहे देण्याची त्यांना संकोच वाटेल. सांगितलं, स्वामी संकोच नका करू. द्वारकाधीशांना सांगा की तुमच्या वहिनीने हे तुमच्या करता पाठवलेलं आहे आणि जरूर आपण द्या. ठीक आहे सुशीला. नमस्कार केले. निघाले. निघाल्या बरोबर सुद्धा आणि नमस्कार केला. सुशीलेने सांगितलं, थांबा स्वामी. चांगल्या कामाला जात असले म्हणजे दही साखर खायला देतात. इथे कुठे दही साखर आहे? वर्णन करतात. एका वाटीमध्ये आणि फुटके तुटके वाटी पाणी घेतलं आणि ठेवून दिलं. नैवेद्य द्वारकाधीशा हीच माझी दही साखर, स्वामी घ्या. सुदामानी आणि त्यात बोट घातल्याबरोबर ते दही साखर. सुदामांनी काय सांगितलं, सुशीला दही साखर देखून मागून आणली. स्वामीने मागून नाही आणली. द्वारकाधीश दही साखर करून टाकली. सुदामांनी काय सांगितलं, सुशीला एक बोट घेतलं त्यातलं. सुशीला तू घे मुलांना. सुशीलाने एक बोट घेतलं आणि दोन मुलं होती, दोन्ही मुलांना पाजून दिलं. एकाचं नाव गोविंद, एकाचं नाव गोपाळ. आई हे किती चांगलं आहे ग, आजपर्यंत आम्हाला ते कधीच दिलं नाही. पौष शुक्लमेच्या दिवशी निघाले. सूर्यदेवाला नमस्कार केला. पाठवते घेऊन जा. पायी पायी जाणार होते. रस्ते देखील चांगले नव्हते. जायला निघाल्याबरोबर एका झाडाखाली गेले. थकून गेले. थोडे दूर चालले. पोटात काही नाही आहे. एकच वस्त्र आणि पोटात काही नाही. गेले. द्वारकाधीशांनी ओळखलं. ताबडतोब गरुडाला बोलावलं आणि सांगितलं, माझा मित्र माझ्याकडे येतोय.
तो झोपलेला आहे, त्याला नमस्कार कर आणि अलगद उचलून आणून ठेव. त्याला ही जाणीव होऊ दे नको, कारण त्यांनी सांगितलं नाही. आणि काही देवाला सांगू नका, त्याला सगळं समज. उचललं, गरुडाने नमस्कार केला, उचललं, घेऊन गेले आणि द्वारकेत नेऊन ठेवून दिलं. उठले थोड्या वेळात, एकदम अरे मी कुठे आलो इथे. लोकांना विचारलं इथनं द्वारका किती दूर आहे. सांगितलं आपण द्वारकेमध्ये आहात. आश्चर्य वाटलं, मी किती लवकर इथे द्वारकेला आलो. इथनं द्वारकाधीशांचा महाल कुठे आहे. आपण द्वारकाधीशाच्या महालाच्या परिसरामध्येच उभे आहात. थोडे पुढे जा, आपल्याला गरुडध्वज दिसेल. आणि द्वारकाधीशांच्या महालावर आणि दारावरच सगळी व्यवस्था ठेवली. एक लक्षात ठेवा, आपण फक्त देवाच्या दारापर्यंत जातात, देवापर्यंत जात नाही. कारण आपल्याला देवाच्या दारावरच पाहिजे. धन दौलत, सोनं चांदी, हिरे मोती, नवरा बायको मुलं हेच पाहिजे. देव कोणाला पाहिजे. म्हणून दारावर ही व्यवस्था केली होती की सगळं तिथे ठेवलं. जो आला तो घेत होता, सगळे तिथेच येऊन जायचे. तिथे तेव्हा सत्प्रवृत्तीचे आणि वाईट प्रवृत्तीचे लोक सगळ्या ठिकाणीच असतात. तिथे देखील सत्प्रवृत्तीचे लोक होते. आपल्याला सगळं मिळेल. आपण थंडीने कुडकुडता, आपल्याला काही गरमदा नाही म्हणाले, मला काही नको. आणि आपल्याला तिथे सगळं मिळेल. सुदामाने सांगितलं, मी तिथे काही मागायला नाही जात. वाईट प्रवृत्तीचे लोक पण तिथे होते. हे ब्राह्मणा, मागायला नाही तर काय द्यायला जातोय का रे. आपली पोह्याची गाठोडी दाबून घेतलीस. मनात म्हणतात द्वारकाधीशा, मी मागायला नाही, मी द्यायला देतो. आणि काय काय सामान आहे तुझं, आणि किती सामान आहे, किती गाड्या भरल्यात. सत्प्रवृत्तीच्या लोकांनी सांगितलं की एका महात्माशी आणि असा नका व्यवहार करू. कधी कोणता महात्मा किती पोहोचला आपल्याला काय माहिती आहे. महात्म्याची चेष्टा करण्याचा प्रयत्न कराल, आपण नामापराधी व्हाल. तेव्हा आणि सत्प्रवृत्तीच्या लोकांनी सांगितलं की मला, त्याला सांगितलं सुदामांनी, मला द्वारकाधीशांचं दर्शन करायचं. महाराज, द्वारकाधीशांच्या दारावर सशस्त्र पहारे कधी बसलेले आहेत. आपण आणि आपण ओळखता त्यांना. होय म्हणे, आम्ही सहपाठी आहोत, दोघे माझे मित्र आहेत. वाईट प्रवृत्तीचे लोक म्हणाले, वा वा, छान मित्र मिळाला, तूच राहिला होता एकटा मैत्री करता. नाही, बाकीच्या वेळेला सगळे नाही. सगळ्यांनी सांगितलं चेष्टा नका करा. सत्प्रवृत्तीला जा. आपण हळूहळू गेले. दारावर गेल्याबरोबर दाराला नमस्कार केला. सेवक धावत आले, नारद नारद काय हवंय ते सांगा. आपण बघा, धन दौलत सोनं चांदी जे लागेल ते मिळेल. लग्न करत असेल ब्राह्मण कन्या मिळतील. आणि इथे सगळं ठेवलेलं आहे. आपल्याला भूक लागलेली दिसते, आपण जेवण करा. इकडे या. सुदामांनी सांगितलं, मला हे काही नको. त्यांना आश्चर्य वाटलं, आज पहिला व्यक्ती असा आला की जो सांगतो मला काही नको. मग महाराज, आपण आलात कसे. मला द्वारकाधीशांचं दर्शन करायचंय. होणार महाराज, आणि आम्हाला द्वारकाधीशांची आज्ञा आहे की दारावर जो कोणी येईल त्याला जितकं मागेल तितकं द्या. आणि ब्राह्मण असेल आणि तो जर आपल्या स्वतः नेऊ शकत नसेल तर त्याच्या घरी तुम्ही पोहोचवून द्या. आपण आज्ञा करा, आम्ही आपल्या घरी पोहोचवून देतो ना. कुठे न्यायचं ते सांगा. सांगितलं, मला द्वारकाधीशांचं दर्शन होणार नाही महाराज, आम्हाला आज्ञा घ्यावी लागेल. ठीक आहे महाराज, आम्हाला आणि कोणी आतमध्ये कसं जाऊ शकेल. ठीक आहे, द्वारकाधीशांना सांगा की आपला मित्र सुदामा येऊन गेला. विचार केला, सुशिला हे पोहे जर इथे ठेवून दिले तर, आणि हे फेकून देतील की सडकीवरती इथे ठेवली. घरीच नैवेद्य दाखव. तुम्ही द्वारकाधीशांना सांगून द्या की आपला मित्र सुदामा येऊन गेला, नमस्कार केला. त्यांनी बघितलं हा काही साधारण व्यक्ती नाही. महाराज, आपण थांबा. जो बसण्याचा कक्ष होता त्यामध्ये यामध्ये बसा म्हणे. तिथे मोठमोठे गालीचे मोठमोठे आणि रत्नागिरी सिंहासन होते. नाही बसले, रस्त्यावर जाऊन उभे राहिले. सेवक आतमध्ये गेले, धावत गेले. द्वारकाधीशांचा जय जयकार असो.
बोला. नारद, दारावर एक अगदी दरिद्री ब्राह्मण आलेला, त्याला जे लागेल ते द्या, जितकं लागेल तितकं द्या. तो नेऊ शकत नसेल त्याच्या घरी पोचा. महाराज, तो काहीच नको म्हणतोय, काहीच नको म्हणतोय. कोण आहे तो? कोण आहे? द्वारकाधीश. कोण आहे तो? महाराज, सेवक सांगायला लागले, शीच पगान जगात नव्हे, जाने को आए बचे के ग्रामा, दुपटी सिलटी दुपटी, पाय उपाहन खोल सामा, द्वार पे दुर्बल द्विज खड़ो, देखी रहो चकी सो अभिरामा, पूछत दीन दयाल प्रदान, शीश पगान जगात नव्हे, डोक्यावर काय नाही, अंगामध्ये अंगरखा नाही आहे, धोती पट्टीची लटी दुपट्टी, एक फाटकस धोतर नेसलेला, काखेमध्ये काहीतरी दाबतो आहे, आणि पाय उपाह नको नाही सामा, पायामध्ये काहीच नाही, सगळ्या बेगा पडलेल्या दिसतात. पूछत दीन दयाल धाम, दीन दयाल धाम विचारतो, आणि त्याला बघून आम्हाला देखील आश्चर्य वाटलं, आणि आपलं नाव सुदामा सांगतो. सुदामा नाव ऐकल्याबरोबर सुदामा आपल्याला सांगितलं, सतत नामस्मरण करा आणि त्याची वाणी आपल्या घरामध्ये ऐका. किती दूर आणि किती दालनं वापस जावं लागतं, तिथून आवाज दिला सुदामा. सुदामाने इथे ऐकला वा, की माझ्या द्वारकात बेभान होऊन धावायला लागले. रुक्मिणीला कळलं नाही, आजपर्यंत कुणा करता असे गेले नाहीत, आणि जातात कुणा करता. सुदामा, नाही सुदामा आला, सुदामा धावत गेले, आणि जिथे बसण्याचा कक्ष तिथे जाऊन बघितलं, नाहीये कुठे, रस्त्यावर. दुसरा राजा, द्वारकेचा राजा जाईल तिथपर्यंत, रस्त्यापर्यंत नाही, पण स्वतः धावत गेले. आणि सुदामाला तिथे गेल्यावर काय केलं? दरिद्री सुदामा द्वारकाधीशांनी नमस्कार केला, मुकुट काढून सुदामाच्या पायावर ठेवून दिला. मित्रा, मला क्षमा कर. मित्रा, माझ्या दारावर तुला उभं राहावं लागलं. गुरुगृहामध्ये मी तुझ्या आणि दारावर आल्याबरोबर तू माझी सेवा केली. मित्रा, मला क्षमा कर. मिठी मारली. सुदामाने मुकुट उचलला आणि डोक्यात घालून दिला. मित्रा, सांगितलं सगळ्या ब्राह्मणांना आणि मागतील तेवढं दान करा सगळे, आणि जे भुकलेले असतील त्यांना पोटभर अन्नदान करा. सोन्याचांदीची पत्रे करून उत्सव करा. आज माझी द्वारका पवित्र झालेली आहे. माझा सुदामा माझ्या द्वारकेला आलेला. केवढं प्रेम, कधी काय काय होतं तिथे. मित्रा, घेऊन गेले. एखाद्या मोठ्या घरी आपण गेलो म्हणजे शोभेच्या काय काय वस्तू आहे बघतात. सुदामाचे लक्ष केवळ द्वारकाधीशांच्या पायाकडेच होत. आतमध्ये कितीतरी दालन पार करून गेले तिथे, आणि तिथे गेल्यानंतर ज्या रत्नमंचकावर रुक्मिणी बरोबर बसत होते तिथे बसण्याचा अधिकार केवळ बलरामालाच होता. तिथे बसवलं आणि स्वतः खाली बसले. रुक्मिणीला आश्चर्य वाटलं, सगळ्यांना आश्चर्य वाटलं की काही साधारण व्यक्ती नाही. आणि केवढा, किती दिवसाचा भुकेलेला पण केवढा तेजस्वी दिसत होता. भगवंताच्या भक्तीचं तेज तोंडावरनं कधी लपत नाही, लक्षात ठेव. आणि एकदम सांगितलं, खाली बसले. सांगितलं, रुक्मिणी सोन्याच्या झाडीत पाणी आण, सोन्याचं गंगा आण. आश्चर्य वाटलं, सेवकांना नाही सांगितलं तिथे. आणि तेव्हा रुक्मिणीने ताबडतोब पाणी आणलं, तिथे बसवलं. मित्र, किती दिवस झाले तू आला, मी तुझ्याकडे यायला पाहिजे होतो, तू आला. खाली बसले, दोन्ही पाय आपल्या मांडीवर घेतले, मांडीवर पाय घेतले आणि रुक्मिणीने पाणी आणलं. सांगितलं, द्वारकाधीश सांगतात रुक्मिणी धार अखंड ठेव. याचा अर्थ काय की, आणि माझा सुदामा कल्पांतामध्ये कोणत्याही प्रकारची कमी पेवड देऊ नको, कारण आदिशक्ती आहे. आणि काय हो, परमेश्वराची माया परमेश्वरावर चालेल का? नाही चालत, त्याला काही करू शकत नाही. अखंड धार ठेव. द्वारकाधीश पाय धुतात, सगळ्या राहण्याने देखील स्पर्श केला पायाला, आणि सगळ्या हे लागले होते, देव म्हणजे भेगा पडल्या होत्या, काटे गेले होते. काटे पाणी टाकायला लागल्यावर आधी डोळ्याला धार लागली. एक संत आणि वर्णन करतात, ऐसे दिगाल दिवाय नसो
पग कंटक जाल गढ़े पुनि जोए, हाय महा दुख पाए सखा, इताए तुम्हें कितही दिन होए, देखी सुदामा की दीन दशा, करुणा करके करुणा निधि रोए, पानी पड़ा तो को हाथ छुए नहीं, आपल्या अश्विनी पाय धुतले, काटे काढले, आतले काटे काढायला रुक्मिणीला सुई आणायला सांगितली, वेळ लागला, दातांनी काढले. सुदामानी सांगितलं की द्वारकाधीश आहे का मित्रा, किती दिवसांनी मला अवसर दिला सेवेचा, मला आणि मनसोक्त सेवा करू दे. पाय धुतले, पायाची पूजा केली आणि पायाची पूजा केल्यानंतर पाद्य पूजा झाल्यानंतर आपलं हस्त प्रक्षालन असा मंत्र आहे. आधी हात धुतले पाहिजे, पायाची पूजा झाल्यानंतर त्याच बोटांनी कपाळ धुतल्यानंतर मग नाही, पण पाय धुतल्यानंतर हस्त प्रक्षालन. हात धुवायचे नंतर हात धुवायला गेले आणि तिलक लावायला गेल्याबरोबर हात मागे झाला. विधात्यांनी लेख लिहून दिला होता, श्री क्षय, हा श्रीचा आणि क्षय. द्वारकाधीशांनी आपल्या हाताकडे बघितलं, माझा मित्र आहे आणि श्री क्षय. बघा, कर्माची रेखा देव देखील बदलत नाही, पण आमचे गोस्वामीजी लिखतात आणि त्यांच्या इच्छेने ते बदलू शकतात. आम्ही सांगितलं आमचीच बदलली त्यांनी. गोस्वामीजी काय लिहितात, मेट सके नहीं वाटेल ते करू शकतात. यक्षाकडे अशी संपत्ती राहिली तशी संपत्ती राहील. झालं. आणि आता पाय वगैरे धुतले, पूजा केली. आता काय विचारतात, जे शब्द सुखदामाच्या मुखातनं निघाले ते शब्द, मित्रा, सगळ्या राण्या उभ्या होत्या. मित्रा, रुक्मिणी होती. मित्रा, गुरुगृहात आल्यानंतर विवाह केलास म्हणाले, हो. मग माझी दुसरा काय विचारतो, तुझी बायको कशी आहे रे? नाही, हे नातं लावतात द्वारकाधी. मग माझी वहिनी कशी आहे रे? सांगितलं फार चांगली आहे. वहिनीचं नाव काय? सुशीला नाव आहे. इतकी चांगली वहिनी आहे आणि नाव सुशीला आहे. मग तिने माझ्याकरता जरूर काहीतरी पाठवलं असेल. सगळ्या राणांनी तोंडाला हात लावला. कुठे काही पेटी नाही, कुठे कॅरी बॅग नाही, कुठे पिशवी नाही, आणि पाठवलं कुठे असं म्हटल्याबरोबर आपला हात दाबून ठेवला. त्यांचं नाव काय माहितीये? कृष्ण. कृष्ण येते, कर्ष येते, प्रारब्ध, क्रियामान आणि संचित याचं ते आकर्षण करून घेतात. आता माझ्यापर्यंत पोहोचलं, आता बस झालं प्रारब्ध. तेव्हा तर दे मित्र, दे. काय पाठवलं होतं? संकोच केला, खाली मान घातली आणि रुक्मिणीने सांगितलं, त्या बिचाऱ्या गरीब ब्राह्मणाला कशाला लाजत का? तो तुम्हाला काय देणार आहे? आपली जर आज्ञा असेल तर ह्याच्या इथे काय पाठवू सांगा. रुक्मिणी, खबरदार, मी आज याच्याकडनं घेणार. आश्चर्य वाटलं. दे. दिलं नाही. तेव्हा सुखदेवजी महाराज वर्णन करतात, स्वयं जुहार किमिदमिती पृथक तंडुलाल. आपल्या हाताने ताबडतोब ती गाठोडी ओढली आणि ओढल्याबरोबर धोतर विरविरीत झालं होतं आणि धोतर सगळं विरविरीत झालं. त्यातले सगळे पोहे खाली पडले. पोहे पडल्याबरोबर सगळे पुतण्याला धावले. रुक्मिणी धावली, इतर राण्या धावल्या. सांगितलं, थांबा. कोणी? द्वारकाधीश एक आणि पोहा उचलतात. एका पोह्यामधनं आवाज येतो, आई, अतिशय भूक लागली. बघा, मुलांनी भूक लागली म्हटलं दुसरी आई असती त्यातले काही काढून ठेवले असते, पण सांगितलं, बेटा, याचा आधी द्वारकाधीशांना नैवेद्य लागेल आणि मग आणि हा मिळेल. तेव्हा पिता नाही, एक दाणा ठेवला नाही, प्रत्येक दाण्यामधनं. आणि आवाज येत होता, माझ्या सौभाग्याची रक्षा करा. आणि
एक एक दाना भगवान उदते देवता गुणगान करता
वर्णन करतात, एक मूठ त्याने आपल्या तोंडात टाकलं, सगळे प्रसन्न झाले तिकडे. आणि मुलं एकदम घरी सांगायला लागले, आई ईश्वर सर्वभूतानां हृदयेन तिष्ठति ब्राह्मण सर्वभूतानी यंत्रारूढानी माया. तिथं सांगते, आई आमचं पोट एकदम भरून गेलं. सुशीला समजली सगळ्यांनी आणि द्वारकाधीशांनी माझा प्रसाद घेतला. इथे हिलाही फार समाधान वाटलं आणि ताबडतोब ते आणखी दुसरी मूठ टाकायला लागल्याबरोबर रुक्मिणीने सांगितलं की थांबा, एक मूठ खाल्ली तर काय द्या, याचा काही भरोसा नाही, दुसरी खाल्ली तर शक्यता आम्हाला पाठवून द्याल तिकडे, आम्ही इतक्या वेळी एक एक दाणा मिळाला पाहिजे. द्वारकाधीशांनी सुदामाच्या वस्त्रामधनं आपल्या वस्त्रात घेतले आणि यांच्या वस्त्रातले रुक्मिणीच्या वस्त्रात गेले आणि ठेवून दिलं. आणि आता रुक्मिणीला सांगितलं की रुक्मिणी, सोन्याचं चौरंग आण, सोन्याचं गंगा आण, आज मी माझ्या सुदामाला स्नान घालणार आहे. आपण घालणार हो रुक्ते. आणि माझा सुदामा मला त्रिकाल स्नान घालत होता. गुरुग्रहात असताना क्षिप्र नदीवर सकाळ दुपार संध्याकाळ स्नान घालत होता. एक गोष्ट सांगू, आपण आपल्या देवाच्या मूर्तीची जी पूजा करताना जिला स्नान घालताना तिला आणि मूर्ती समजून स्नान नका घालू, प्रत्यक्ष देव समजून स्नान घाला. एक दिवस तुम्ही देखील त्याच्याकडनं स्नान घातलं जाल, हे निश्चित भागवत सांगते. भागवतातले एक अक्षर देखील वृथा नाही आहे. तेव्हा तर आणि सांगितलं, मी आणली आणि स्नान घातलं. स्नान घातल्याबरोबर आता धोतर होतं, ते एकच धोतर. सगळ्या राणांना आश्चर्य वाटलं, आता नेसवणार काय आणि अंग कशाने पुसलं. आपल्या पितांबरांनी, नेसलेल्या पितांबरांनी अंग पुसून दिलं. आणि रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी माझा दिव्य पितांबर दे. आश्चर्य वाटलं. दिव्य पितांबर द्वारकाधीशांनी फक्त दोनच भक्तांना दिलेला आहे, एक रुक्मिणी आणि एक सुदामा, एक द्रौपदी आणि एक सुदामा. द्रौपदीच्या 999 साड्या आणि गेल्यानंतर मग आमच्या पितांबराला आपल्याला सांगितलं विस्तारपूर्वक. तेव्हा आणि रुक्मिणीने पितांबर दिला, पितांबर नेसवला आणि पूजा केली. एक क्षणभर कोणते वास्तविक सुदामाची शरीरयष्टी वेगळी, यांची वेगळी, एक क्षणभर कोणी हे नाही ओळखू शकलं की सुदामा कोणत्या आणि द्वारकाधीश कोणत्या. दोघं सारखे दिसायला लागले एकदम. कारण गोस्वामीजी लिहिलं, जानत सोयी सोयी होई जाई, जानत तुम्ही तुम्ही होई जाई, त्याचं स्वरूप. आणि नंतर सुदामाला किती पक्वान्य केलेले होते तिथे तिथे त्याला पितांबर ते धोतर आपल्या हाताने धुतलं, सुकवलं आणि सुकल्याबरोबर घडी करून ठेवलं कुठे, जिथे द्वारकाधीश झोपतात त्या उशी खाली ठेवून दिलं ते धोतर. आणि तिथे हे नाही सांगितलं हे फेकून द्या बाहेर, हे कोणाला तरी देऊन टाक, नाही दिलं. तपस्वी माणसाचं वस्त्र आहे ते. तेव्हा आणि द्वारकाधीशांनी स्वतः धुतलं. संतांचे कपडे देवाला धुवायला फार वाटत. अरे एकनाथ महाराजांचे कपडे श्रीखंडा धुत होता, श्रीखंडा म्हणजे कृष्णच होता, आणि कपडे आणि खूप छान धुवायचा तो. तेव्हा तर आणि तिथे ठेवून दिलं आणि नंतर याला नैवेद्य दाखवून खायला दिलं. किती खाणार. सुदामाने डोकं खाली घातलं, खा. आता इतके पक्वान्य आहे काय. श्रीकृष्ण समजले, मित्रा सगळे संतुष्ट झाले. असं वाटलं सुदामाला की किती पक्वान्न आहेत, माझा गोविंद, माझा गोपाळ, माझी सुशीला सगळे उपाशी बसल्यात, किती दिवसाचे उपाशी आहेत. त्यांनी द्वारकाधीशांनी सांगितलं. अगोदर त्यांनी का खाल्लं, अगोदर त्यांना संतुष्ट केलं आणि मग यांना सांगतात की खा मित्रा. किती खाणार, 2-4 घास खाल्ले, बस झाले. त्याच मंचकावर आणि सुदामाला झोपून दिलं, विश्राम करा. सगळेजण निघून गेले. द्वारकाधीश तिथेच बसले. आणि जेव्हा सुदामाचा थोडासा डोळा लागला, थोडासा डोळा लागला बरोबर द्वारकाधीशांनी काय केलं, ताबडतोब विश्वकर्माला बोलावलं आणि सांगितलं, माझा मित्र झोपलेला आहे, ज्या आणि नगरामध्ये हा राहतो तिथे जाऊन ती सगळी नगरी द्वारकेप्रमाणे समृद्ध करून दे. द्वारकेपेक्षा एकही कमी गोष्ट मी सहन करणार नाही.
त्यांनी विचारलं विश्वकर्मानी, सुवर्ण महाल म्हणजे सोन्याचा महाल, माझ्या महालापेक्षा देखील उत्कृष्ट सुवर्ण महाल व्हायला पाहिजे. तिथे जाहीर करून दे की माझा मित्र सुदामा या नगरीचा राजा झालाय आणि माझी वहिनी सुशीला राणी झाली आहे आणि मुलं युवराज झाले. सगळं सांगितलं, पण एक नाही सांगितलं की तिथे आणि द्वारकाधीशाच्या सौजन्यांनी असा एक बोर्ड लावून दे. नाही,